मला आठवते आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी एक दिवशी संध्याकाळी चहा प्यायला आम्ही सगळे मित्र गेलो होतो 4-5 जण असं. तिथं बसल्या बसल्या असाच विषय निघाला. काहीतरी असं सौंदर्य स्पर्धेतून काहीतरी असं हे झालेलं होतं, रिझल्ट वगैरे असं. आणि त्यामध्ये असं झालं की जे कोण जिंकलेलं होतं ते एखाद्याला आवडत होते, म्हणजे सौंदर्य काय आहे असं तसं चर्चा सुरू झाली. ते दुसऱ्याला नाही वाटलं एवढं काय असं हे. मग प्रश्न असा निर्माण झाला की जी व्यक्ती सगळ्यांना सुंदर वाटते ती एखाद्याला सुंदर का नाही वाटत, म्हणजे सर्वात सुंदर का नाही वाटत. त्यावेळी एक आमच्या इथे सिनियर व्यक्ती तिथं बसलेली होती कोणतरी. ती म्हणले तसं नसतं, ते सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर असतं. आम्हाला ते पटलं नाही. आम्ही म्हटलं असं कसं काय, जे सुंदर आहे ते सगळ्या जगाला सुंदरच दिसणार, त्यात बघणाऱ्याची दृष्टी काय संबंध. नाही म्हणले ते तसंच असतं. काही वेळेला प्रत्येकाचा बघण्याचा एक अंदाज वेगळा असतो आणि त्याप्रमाणे त्याला ते काही गोष्टी सुंदर वाटतात, अतिसुंदर वाटतात किंवा नाही वाटत. आम्हाला काही ते पटलं नाही. आम्ही चर्चा केली आणि गेलो. पण कालांतरानं हळूहळू जसं आपण मॅच्युअर होत जातो त्यावेळी ही गोष्ट पटत जाते. म्हणजे बघा आपण बघतो की काही हिरोईन असतात, काही हिरो असतात सिनेमातले. तर काही लोकांना काही हिरोईन आवडत असतात, ही हिरोईन याची आवडते, ती त्याची आवडते. एखादा हिरो यांना आवडतो, एखादा हिरो यांना आवडतो. मग आपल्याला वाटतं की हा हिरो सगळ्यांना का नाही आवडत, हा तर स्मार्ट आहे, हँडसम आहे, का आवडत नाही मग. किंवा एखादी हिरोईन टॉप आहे, तीच सगळ्यांना का आवडत नाही. प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या कशा आवडीनिवडी. तर तोच एक हा आहे क्रायटेरिया की प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो आणि त्याप्रमाणे सौंदर्यसुद्धा ठरू शकतं. म्हणून जे वाक्य आम्हाला कॉलेजमध्ये असताना एका व्यक्तीनं सांगितलं होतं की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं, ते हळूहळू आम्हाला पटत गेलं आणि आता ते खरं वाटतं की हो तसं असतं बऱ्यापैकी, की तुमचा बघणाऱ्याचा दृष्टिकोन जो आहे त्यावर ती व्यक्ती त्याला आवडते, ती त्याला जगात एक नंबर सुंदर वाटते. इतरांना वाटत काय आहे असं काय आहे, एक नंबर काय नाही, ही एक नंबर आहे, ती एक नंबर आहे. प्रत्येकाचे वेगळ्या वेगळ्या आयडिया आहेत. त्यामुळे असं कधी समजू नका की एखादी व्यक्ती सुंदर आहे आपल्याला वाटते म्हणजे ती जगाला वाटेल किंवा जगाला वाटेल ती तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळं ही जी कन्सेप्ट आहे की सुंदरता ही एका साचेबद्ध गोष्ट आहे, ती अमुक 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 गोष्टी या अमुक 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 व्यक्तीमध्ये असेल तर ती सगळ्यांना सुंदर दिसेल नाही. प्रत्येकाच्या दृष्टीवर बरंचसं अवलंबून असतं. त्यामुळे जी आम्हाला वाटत होतं कॉलेजमध्ये असताना की सौंदर्य हे ज्याला सुंदर असते त्याला जगच सुंदर म्हणते, असं नाही. बघणाऱ्याच्या दृष्टीवर असते. हे तुम्हाला कालांतरानं कळत जातं. जसे तुम्ही मॅच्युअर होत जाता तसं कळत जातं. म्हणून वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आवडत असतात आणि आपण त्यांचा आदर करावा, कारण त्यांच्या दृष्टीने ती सर्वात सुंदर व्यक्ती असते. थँक्यू.